भगवती माता की जय. आजचा वर्ण म्हणजेच रंग हा मोरपंखी. मोरपंखी हा शब्दच किती अलवार आहे हो, हळूवार आहे. शब्द उच्चारताच जणू तन मनावरती मोरपीस फिरतंय असं आपल्याला स्पर्श जाणवून जातो. हिरव्या रंग आणि निळा रंग ह्यांचं एकत्रीकरण म्हणजे हा मोरपंखी रंग. हिरव्या रंगातलं सृजनत्व आणि निळ्या रंगातलं स्थैर्य म्हणजे हा मोरपंखी रंग. हा रंग डोळ्यांना प्रसन्नता देतो, मनाला विश्वास देतो. एकनिष्ठता आणि आत्मविश्वास, सचोटी याबरोबरच हा रंग आपल्याला संपन्नता सुद्धा देतो. नाविन्यता म्हणजे हा मोरपंखी रंग. अहो, मोराला घडवताना विधात्याने जणू त्या पिसाऱ्यावरती अनेक रंगांची उधळण केलेली दिसते. त्यातून निळ्या, हिरव्या अशा लक्षवेधक रंगांची विविध छटा निर्माण झालेल्या आहेत. सौंदर्यदृष्ट्या जर आपण बघितलं तर सुपीकता असा हा परिपूर्ण रंग आपल्याला जाणवतो. हा मनाला उत्तेजना देतो, त्याचवेळी मनाला शांतता आणि स्थिरताही देतो. या रंगांनी आध्यात्मिक जाणीवसुद्धा होण्यास मदत होते. सर्व सकारात्मकता ह्यातून आपल्याला मिळते. जसा तो कृष्णाला प्रिय आहे तसं विद्यादेवी शारदेला सुद्धा प्रिय आहे. कार्तिकेश्वराचं वाहनच मयूर आहे. सर्वांना आनंद देत स्वतःची प्रगती करू पाहणाऱ्यांना हा रंग अत्यंत आवडतो. ध्येयपूर्ती, सद्भावना आणि समृद्धीचं प्रतीक असणारा हा रंग म्हणजेच मोरपंखी. नाविन्यता, ऊर्जा, दृढविश्वासाचे प्रतिबिंब असणारा रंग म्हणजेच हा मोरपंखी रंग. अशा ह्या रंगांची उधळण आपण गेले 9 दिवस 8 दिवस बघतोय. भगवती माता की जय.